नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी. आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनल असेल, फेसबुक चॅनल असेल, त्यासोबत इंस्टाग्राम चॅनल असेल, या सर्व चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारकडून आता कर्जमाफीची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. या कर्जमाफीच्या घोषणेमध्ये सप्टेंबर 2025 पर्यंत जे काही शेतकरी थकीबाकीमध्ये आहेत, अशा शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. यानंतर जे काही नियमित भरणा करणारे शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 पर्यंतची रक्कम देखील देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. परंतु आता शेतकरी डोक्यात चिंतित आहे, की शेतकऱ्याला एक प्रश्न पडलेला आहे, की ही जी काही कर्जमाफी योजना आता सुरू होणार आहे, या कर्जमाफी योजनेमध्ये येत्या काही काळामध्ये अनेक फेरबदल होऊन अनेक अटी-शर्ती निर्माण होण्याची शक्यता आहे. या अटी-शर्ती काय असतील? या अटी-शर्तीमुळे कोणकोणते शेतकरी अपात्र होऊ शकतात, कोणकोणते शेतकरी शेतकरी पात्र होतील? कारण मुख्यमंत्र्यांनी घोषणा करतानाच पात्र हा या शब्दाचा उल्लेख केल्यामुळे देखील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, की आता किती शेतकरी पात्र होतील व किती शेतकरी अपात्र होतील. तर याचीच माहिती आपण पाहणार आहोत, की काय नियम राहू शकतात व किती शेतकरी या योजनेसाठी पात्र होऊ शकतात. याची थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही जी काही योजना सुरू होणार आहे, या योजनेमध्ये 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे काही शेतकरी थकबाकीदार आहेत, अशा शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी ही सरकारने जाहीर केलेली आहे. आता हीच सर्वात महत्त्वाची अट म्हणता येईल. कारण शेतकरी मित्रांनो, आपण मागे 6 महिन्यापासून किंवा वर्षापासून पाहू शकता, की बँका असतील, सोसायट्या असतील, जे काही स्रोत आहेत कर्ज घेण्याचे, बँका किंवा सोसायट्या, यांच्याकडून शेतकऱ्याला खूप तगादा लावलेला होता, की नवं जुने तुमचे जे काही आहे, हे नवे जुने करून घ्या, नवे जुने करून घ्या. अनेक ठिकाणी ग्रामीण भागातील जे काही सोसायटीचे कर्जदार शेतकरी आहेत, अशा सोसायटीच्या कर्जदार शेतकऱ्यांनी जवळपास 70 ते 80% कर्जदार शेतकऱ्यांनी आपले जे काही कर्ज आहे, हे नवे जुने करून घेतलेले आहे. त्यानंतर ग्रामीण बँके असतील, नॅशनल बँके असतील, यांनी देखील खेडोपाडी जाऊन बहुतांश ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जे काही कर्ज आहे, हे नवे जुने केलेले आहे. आता यामध्ये जर टोटल आकडा जर धरायचा झाला, तर बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे, की एखादा ग्रामीण भाग आहे, 4-5 हजार लोकसंख्येचे गाव आहे. त्या लोकसंख्येच्या गावामध्ये जवळपास 80% शेतकऱ्यांचे कर्ज हे नवे जुने झालेले आहे. कारण सोसायटी असतील, कोणत्या ग्रामीण बँक असतील, नॅशनल बँक असतील, इत्यादी बँकेंनी त्या शेतकऱ्याला तगादा लावून, म्हणजे ज्या काही मागचा कालावधी होता, या कालावधीमध्ये त्या शेतकऱ्याचे कर्ज हे नवे जुने करून घेतलेले आहे. आता यामुळे गावातील 80% शेतकरी हा नव्या जुन्यामध्ये म्हणजेच नियमित भरणा करणाऱ्यामध्ये गेल्यामुळे या शेतकऱ्याला कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नसल्याची देखील चर्चा आहे. कारण काही भरणा केलेले शेतकरी आहेत किंवा फाईल कर्ज नवं जुनं केलेले शेतकरी आहेत, हे आता शेतकरी नियमित कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये जाऊ शकतात. ज्यामुळे त्यांना या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळू शकतो. तर ते कर्जमाफी योजनेमध्ये ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. आता यामध्ये जरी प्रोत्साहनपर अनुदान योजनेमध्ये ग्राह्य जरी धरले गेले, तरी आता शेतकऱ्याला वाटत असेल, की प्रोत्साहनपर अनुदान म्हणून शेतकऱ्याला ₹50,000 मिळतील. परंतु हे एका शेतकऱ्याला ₹50,000 मिळत नसतात. तुमच्या कर्जानुसार तुम्हाला हे प्रोत्साहन अनुदान मिळत असते. काही शेतकऱ्याला 2,000, काही शेतकऱ्याला 2,500, काहीला 3-4 किंवा काहीला 5-10,000 अशा प्रकारचे प्रोत्साहन अनुदान हे शेतकऱ्याला दिले जात असते. शेतकऱ्याला रोखठोक 50,000 यामधून दिले जात नाही, आपण मागे देखील पाहिलं. तर शेतकरी मित्रांनो, आता राहिला प्रश्न, जे काही नियमितमध्ये हे शेतकरी काय बसत नाहीत. आता राज्य सरकारने आधीच तयारीनिशी बँकांना तगादा लावून ही प्लॅनिंग केली असल्याचे देखील बोलले जात आहे. कारण कर्जमाफी जर करायची झालं, तर आम्ही कर्जमाफी केली हा बोबाटा जर झाला पाहिजे, परंतु कर्जमाफी करताना सरकारवरती जास्त बोजा येऊ नये म्हणून बहुतांश शेतकऱ्यांची जी काही कर्ज आहेत, ही नवी जुनी सोसायटीमार्फत बँकेमार्फत करून घेऊन आता उर्वरित 20% शेतकऱ्यांची कर्ज माफ करून बोबाटा करायचा, की आम्ही राज्य सरकारने कर्ज माफ केलेले आहे. त्यामुळे आता जो काही आव आणता येईल, हा आव राज्य सरकारला आणता येणार आहे. परंतु आता यामध्ये जे काही शेतकरी आहेत, की ज्यांनी आपले नवं जुनं केलेले आहे, अशा शेतकऱ्यांना हा मोठा धोका निर्माण झाला असल्याचे बोलले जात आहे. आता यामध्ये देखील जे काही 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे काही शेतकरी अजूनही थकबाकीदार आहेत, अशा शेतकऱ्यांचं काय? तर आता यामध्ये देखील जे काही अजून अटी-शर्ती निर्माण होण्याची शक्यता आहे, या अटी-शर्ती काय असतील?
तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्ही थकबाकीदार असणे पाहिजे ही एक अट आहे. परंतु अद्याप यावरती कोणताही खुलासा केला गेलेला नाही की तुम्ही किती वर्षासाठी थकबाकीदार असणे गरजेचे आहे. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष. कालांतराने ही देखील अट येऊ शकते की तुम्ही इतक्या कालावधीपर्यंतच थकबाकीदार असणे आवश्यक आहे. कारण आता काय असतं, जे काही शेतकरी आहेत, काही 5 वर्षापासून थकबाकीदार असतात, काही 3 वर्षापासून. काही शेतकऱ्याची काय मागील कर्जमाफी झाली, या कर्जमाफीपासून थकबाकीदार आहेत. तर काही शेतकऱ्यांनी काय अधूनमधून नवे-जुने केलेले असल्यामुळे 1 वर्ष, 1.5 वर्ष ते 2 वर्षामुळे थकबाकीदार असू शकतात. आता यामधून देखील जे काही अटी-शर्ती निर्माण होतील, अटी-शर्ती समोर येतील, की तुम्ही इतक्या वर्षासाठी थकबाकीदार असला पाहिजेत. त्यानुसारच तुम्ही आता कर्जमाफीमध्ये पात्र ठरणार आहात. तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला असताना राज्यामधील 80% शेतकरी हा कर्जमाफीपासून अपात्र होण्याची वेळ येऊ शकते, असं म्हणलं तरी हरकत नाही. कारण शेतकरी मित्रांनो, जे काही आहे या मागच्या कालावधीमध्ये कर्ज नवं-जुनं करण्याची जी काही प्रोसेस आहे, ही खूप फास्ट राबवली गेली आहे. खूप साऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज नवं-जुने करून घेतले गेलेले आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.